प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर लीक प्रकरणात आता एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे सीबीआयने लातूरमधील प्रसिद्ध शिक्षण व्यावसायिक आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या भोवतीचा चौकशीचा फास घट्ट केलाय। मोटेगावकरचा पाय आणखी खोलत जाणार आहे। मोटेगावकरच्या पेपरफुटीच्या गैरकृत्याची लंका जाळण्यासाठी सीबीआयने घरातूनच साक्षीदार तयार केल्याची माहिती समोर आली आहे। नीट पेपर फुटीच्या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे हे हरियाणा, राजस्थानमधून महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेत। यामध्ये राज्यातून अनेकांना अटक झाली आहे। यामध्ये नीटसाठी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांनाही अटक करण्यात आली आहे। आता या रॅकेटकडून प्रश्नपत्रिका खरेदी करणारे पालक, विद्यार्थी चौकशीच्या रडारवर आले आहेत। सीबीआयने पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकरच्या मुलाचीही चौकशी केली। या चौकशीत मोटेगावकरच्या मुलाने धडाधड माहिती दिली असल्याचे समोर आले। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने मोटेगावकरच्या अल्पवयीन मुलाची पुणे येथे कसून चौकशी केली। या चौकशी दरम्यान त्याने अत्यंत महत्त्वाचा खुलासा केलाय। वडिलांनी परीक्षेच्या सुमारे 10 दिवस आधीच नीट परीक्षेचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांचे पेपर मिळवून दिले होते, अशी धक्कादायक कबुली या मुलाने दिली आहे। या कबुली जबाबामुळे मोटेगावकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून पेपर लीकचे रॅकेट किती आधीपासून सक्रिय होतं हे स्पष्ट होत आहे। सीबीआयकडून आता मोटेगावकरच्या या अल्पवयीन मुलाला या प्रकरणात मुख्य साक्षीदार करण्याची तयारी सुरू झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले। तपास यंत्रणांनी यापूर्वी लातूरमधीलच एका नामांकित बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरोरे यांनाही या प्रकरणात साक्षीदार केलं होतं। डॉक्टर शिरोरे यांनी देखील आपल्या मुलासाठी लीक झालेला पेपर विकत घेतल्याचा संशय आहे। दरम्यान सीबीआय आता या दोन्ही साक्षीदारांच्या कबुली जबाबांची डिजिटल आणि डॉक्युमेंट्स पुराव्याद्वारे कसून पडताळणी करत आहे। या पडताळणीनंतर या हाय प्रोफाईल रॅकेटमधील अनेक बड्या चेहऱ्यांचे बुरखे फाटण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।